मला मगाशी म्हणालात ना, आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जा, मग आता का थांबवताय? मगाशी रागात होतो मी, पण आताची परिस्थिती वेगळी आहे. आता तुला घर सोडून जायची गरज नाहीये. तुझ्या त्या व्हिडिओच्या प्रकरणानंतर सुद्धा रुद्र तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. बाबा, माझं रुद्रवर अजिबात प्रेम नाही. आणि तसं असताना मी त्याच्याबरोबर खोटा संसार थाटू, लग्नाचं खोटं नाटक करू? मला नाही जमणार. आणि मुळात माझ्यामुळे तुमची एवढी बदनामी झाली, माझ्यामुळे त्रास होतो ना तुम्हाला. मग मला असं वाटतंय की मी तुमच्या आयुष्यातनं कायमचं लांब गेलेलंच बरं. येते मी. आबरलीस? प्रेम असंच असतं श्रावणी, प्रेम असंच असतं. आयुष्यात आणि राजकारणात नाव कमवण्यासाठी किती खस्ता खाल्ल्यात ना, माझं मला माहिती आहे. प्रेमात धोका मला सुद्धा मिळालाय, पण तो भूतकाळ विसरलो मी. नव्यानं आयुष्याला सुरुवात केली म्हणून आज इथपर्यंत येऊन पोहोचलोय. मला सुद्धा माझ्या विखुरलेल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची, आणि ते मी तुमच्या श्रीमंतीच्या छताखाली राहून नाही करू शकणार. म्हणून मी इकडनं गेलेलंच बरं. घरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला तुला जे हवं ते वैभव आजपर्यंत दिलेलं आहे. तुला गाडी, शिक्षण, कपडा लत्ता, ऐशोआराम यात काहीही कमी पडू दिलं नाही आजवर मी. तरी चाललीस. बरोबर आहे तुमचं. सगळं दिलं, पण बापाचं प्रेम कधीच देऊ शकला नाही. मला पैसे, गाड्या, मानलं पाहिजे त्यासनी. नाही म्हणजे एवढं मोठं मन आहे का नाही त्यांचं. देव माणूस आहे, देव माणूस. तुमचा एवढा व्हिडिओ बघितला त्यांनी, पण तरी बी लग्नाला तयार झाले ते. खरंच मानलं पाहिजे. आणि तुला तुझी लायकी पण दाखवूनच दिली की. आणि रुद्र सर मला पोलीस स्टेशनला भेटले होते ना, तेच मला सांगत होते का श्रावणीनं त्यांना सांगितलं का शुभू तिला कधी आवडतच नव्हता, तिचं कधी प्रेम नव्हतंच त्याच्यावर. शुभूच आपल्यासारख्या मागे 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 फिरत होता. श्रावणी सारखी हाय क्लास पोरगी त्या नोकरावर प्रेमच करणार नाही असं रुद्र सर सांगत होते. शुभू बिचारा रे, तुझी अब्रू सोंडी धुळीला मिळाली बघ. स्वीटे, तोंड बंद कर तुझं. काय भलतं चालतं बोलून माझ्या पोराला भडकवायचा प्रयत्न करतेय. निघ, चालते हो माझ्या घरात ना. आत्या, मी खरं आहे तेच सांगालोय. नाही एवढीच तुमच्यात हिम्मत असेल नाही का, तर जा की राजू शिर्केंच्या बंगल्यावर जा आणि त्यासनी जा विचारा. तुझ्या लाडक्या श्रावणीला जा विचार की. जा. हे स्वीटी, तुझ्यासारख्या पोरगीच्या सांगण्यावरनं मी जाऊन श्रावणीला जा विचारू? हा, शक्य नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, माझा आणि श्रावणीचा काही संबंध राहिलेला नाही आता. तुझे रुद्र सर बरोबरच बोलतात, आमच्यात कायच नव्हतं.
श्रावणी एवढी हाय क्लास, मी तिच्यासमोर खरंच नोकर आहे ग. माझी अवकातच नाही, माझी लायकीच नाहीये. खुश? तू काही म्हण, पण त्या श्रावणीनं तुला धोका दिलाय हे मात्र 100% खरंय. स्वीटे, काय ग? रुद्रसराव, काय झालं तुम्हाला अचानक? कसला विचार करत होता तितका आणि एवढा घाम का आलाय तुम्हाला? नाही, काही नाही. हे बघा रुद्र सर, तुम्हाला या लग्नाला नकार द्यायचा असेल, सर तुमचं मन माझ्यासारख्या मुलीचा स्वीकार करायला तयार नसेल, तर तुम्ही आत्ताही हे लग्न मोडू शकता. मी समजावीन बाबांना. त्यांच्या आनंदासाठी पुढे मी कुठल्या तरी मुलाशी लग्न नक्की करेन. पण ना, तुम्हाला अंधारात ठेवून फसवून मला तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं. म्हणून आता मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलं. हे बघा श्रावणी, काहीही झालं ना, कोणतीही परिस्थिती आली तरी मला फक्त तुमच्याशीच लग्न करायचं. श्रावणी, बाबा हाक मारतायत, मी आलेच.